ठाकरेंच्या नगरसेविका राहुल गांधी यांच्या छात्रोकी गुंज या कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ, अभाविपा आणि एनएसयूआयमध्ये जोरदार राडा झाला। मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा एनएसयूआयवरती अभाविपचा आरोप। विजय वडेट्टीवारांचं विश्वजित कदम, सतेज पाटील यांचं देखील ठिय्या आंदोलन। अभाविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं। छात्रोकी गुंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा आरोप। अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार दाखल करणार असल्याची देखील माहिती। राहुल गांधींच्या छात्रोकी गुंज कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता, पुण्यातील राड्यावरती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका। भाडोत्री गुंडांकडून हे सर्व काही घडवलं जात असल्याचा सपकाळांचा आरोप। पुण्यात अभाविपा आणि काँग्रेसच्या राड्यामध्ये काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले। आनंद दुबे आणि रिहान बाबुडे हे पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदमांसह सतेज पाटलांनी जखमी कार्यकर्त्यांची रुग्णालयामध्ये भेट घेतली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर छात्रोकी गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार असल्याची माहिती। पुण्यातल्या कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला। कार्यक्रम फक्त मुलींसाठी का घेतला जातो याचं व्हिडिओमधून उत्तर, तर समाजामध्ये मुलींना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, मुलींची काय मतं आहेत याचं देखील उत्तर दिलं। राहुल गांधींचा छात्रोकी गुंज कार्यक्रम ऐतिहासिक होणार, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचे हे वक्तव्य। सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमामुळे घाबरू नये, विश्वजित कदम यांची सत्ताधाऱ्यांवरती ही टीका। राहुल गांधी यांच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला। तर गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल गांधींचा विद्यार्थ्यांसह तब्बल 7 तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। ही न्याय मिळण्याची सुरुवात, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर। राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक, तर राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे स्वस्त राजकारण। संसद मार्ग पोलीस ठाण्यातील आंदोलनावरून जेपी नड्डा यांचा हा घणाघात। राहुल गांधी पार्ट टाइम 2-5 दिवसांसाठी देशात येतात। आयजीच्या जीवावरती बायजी उदार अशी राहुल गांधी यांची अवस्था आहे। प्रवीण दरेकरांची टीका, विद्यार्थी आंदोलनावरती स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आंदोलनावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल।